कार्यक्रम का ठेवतो आपण? कार्यक्रम ठेवण्यासाठी काय असते माहिती आहे का? कोणीतरी असतो माणसाच्या एका विचारानं, कारण जिंदगी 1 मिनट में नहीं बदलती, लेकिन 1 मिनट का फैसला पूरी जिंदगी बदल देता है। जिंदगी 1 मिनट में नहीं बदलती, लेकिन 1 मिनट का फैसला पूरी जिंदगी बदल देता है। काही करा बरो, पण गोरगरिबाचा सन्मान करा। शरीर बनवून इथं तुमची आमची सुरक्षा करणारे बाउन्सर आहेत, तो एक माणूस आहे, तो कोणाची तरी सुरक्षा करण्यासाठी उभा आहे का नाही, त्याचाही आपल्याला सन्मान करता आला पाहिजे। ज्या शाळेमध्ये आपण शिकायला आहे तिथे एखादा चपराशी झाडत असेल त्याचाही आपल्याला सन्मान करता आला पाहिजे। आपल्या घरामध्ये माय राब राब राबती, तिचाही आपल्याला सन्मान करता आला पाहिजे। रस्त्याने चालताना वेळ जास्त झाली, ती पोरगी एक संधी नसून ती जबाबदारी आहे। दुसऱ्याच्या घरातल्या पोरीत माय बहीण दिसली पाहिजे, ही परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, तेही आपल्याला कळलं पाहिजे। म्हणून हा कार्यक्रम कशामुळे बाबा, तर आवर्जून सांगायला एक गाव असते, हे प्रत्येकाच्या नशिबात आहे। एक गाव असते आणि एका गावामध्ये एक सुंदर मुलगी असते। असं समजा एक गाव असते, म्हणजे IT वाला ही टीम आहे, याच्यातून अनेक लेकरांना रोजगार द्यायचा आहे, कारण सध्या सरकार तर आपल्याला बेरोजगार करायला, मग रोजगार देणारा कोणतरी लागेल ना। सरकार नेते लोक यायचा विषय सोडून द्या, पण महत्वाची गोष्ट आपल्याला जर रोजगार मिळत असेल तर तो मिळताना प्रत्येक गोष्टी तुमची क्वालिटीज पाहिल्या जाते। इथं काय आयरे बैरे नथू खैरे कोणालाही जॉब मिळत नाही, याच्यातही तुम्हाला काम करावं लागेल, याच्यातही जास्त वेळ द्यावा लागेल, तुमची क्वालिटी कंटेंट दाखवावं लागेल, है ना। नात करती काही यावंच लागतं, तसं म्हणल्यानं जमणार नाही। एवढे कापले तेवढे कापले बसा बोकांडीवर, जमल का? क्वालिटी लागेल। आणि तुम्हाला वाटेल की त्या हॉटेलच्या भरोश्यावर त्या लोकांनी फॉर्च्युनर घेतली, घेऊ द्या, पण शिक्षणाने काय होतंय, अरे तुम्ही आपापाचा पैसा करून किंवा आगळा वेगळा मार्ग करून काही करून तुम्ही कार आणू शकता, पण संस्कार आणायला मायबापाचा हातात लागतो। हा, संस्काराला मायबापाचा हातात लागतो। मी एकच विनंती तुम्हाला करायला, कार्यक्रम कशासाठी? एक गाव आहे, एका गावामध्ये एक सुंदर पोरगी आहे। बापाला वाटलं आपण पोरीचं लग्न करू, पण लग्न करण्यासाठी एक स्पर्धा परीक्षा घेऊ। मग काय परीक्षा घ्यायची म्हणले, मग त्याने काय केलं, एक असा हौद खांदला 20 फुटाचा आणि सांगितलं बाबा जो कोणी या हौदातून पाहून जाईल, हे मुद्दाम तुमच्यासाठी का सांगलो, जो कोणी याच्यातून पाहून जाईल त्याला आपली पोरगी आणि 10 लाख रुपये देऊ। आता 900 900 गवसे पोरगी सुंदर 10 लाख रुपये म्हणल्या विषयत नाही। एकाने शर्टाचे बटन काढले आणि नेमकं उडी मारणार तेवढ्यात पोरीचा बाप म्हणला, अ दलिंदरा, काळजाचा तुकडा तुला द्यायलो, 10 लाख रुपये द्यालो, तुला काय येडा का खुला वाटायलो? त्या हौदात साप आहे, सुसर आहे, मगर आहे, हिंसू आहे, खेकडा आहे। त्यानं शर्टाचे बटन लावले, जान है तो जहां है, जिंदगी एकदाच आहे, 10 लाख काय चाटायचे का? अर्धा तास झाले, पाऊण तास झाले, कोणीच उडी मारणं। शेवटी पोरीचा बाप म्हणला, या गावात कोणी मर्द नाही, या गावात सर्व भेकाड लोक आहेत, मला सूरवीर जवाई पाहिजेत होता ज्याला मरणाची भीती नाही। एवढं म्हणतो ना म्हणतो तेवढ्यात कोणतरी हौदात उडी मारली। हौदात उडी मारल्यावर ते गडबडलं आणि पोहण्याचा प्रयत्न करू लागलं, तेव्हा हे जे लोक आहेत का, हे लोक त्या काठावरले बोंबलायला लागले, कयाल छक मारायला उडी माराव, आता मरतो ना तू, चावताय साप तुला, खातीन मगर तुला, एरी भीती हातला आली, हे कयाल छक मारायला उडी माराव, मरतो आता तू। त्याला कळलं आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार, बाहेरचे बोंबलायले बोंबलू द्या। त्यानं जेवढी ताकद शरीरात तेवढी एकत्र केली, हातानं पाणी ओढलं आणि पवत पवत अर्ध्या मधात आलं। अर्ध्या मधात आल्यावर लोकांकडे पाहिलं, पूर्ण लोक शांत झाले। पवत पवत हौदाच्या पलीकडल्या काठापर्यंत गेलं, जे भिकारचोट लोक म्हणाले काय झक मारायला उडी माराव, मरतो ना तू, तुला मगर खाईल ना, साप चावील ना, तेच लोक म्हणले आम्हाला माहित होतं तू करू शकत होता। काय असं मरेल वाणी वाजायचं, आपल्या भावकीत कोणी मेलं का? आम्हाला माहित होतं म्हणले तूच करू शकतो, चॅलेंज नाही तुला, कमॉन कमॉन कमॉन, ते झप झप पाणी हाणे, कमॉन कमॉन। तेच लोक त्याला सुरुवातीला काय म्हणू लागले, तेच लोक शिवा देऊ लागले का नाही? असं करता करता ते हौदाच्या काठावर पाहून बाहेर निघलं, लोक दना दना त्याच्यासाठी टाळ्या वाजवू लागले। सुरुवातीला तेच लोक शिवा देऊ लागले, तेच लोक, तसं प्रत्येक क्षेत्रात काय बेजार व्हायला आपलं काम आहे का ते? आणि तू सक्सेस झाला भाऊ, फोटो पाठव ना, स्टेटस ठेवायचे, काय म्हणतात ते, फोटो पाठव ना, स्टेटस ठेवायचे। कारण दुनियाची रीत है पोरो, कामयाबी में दुनिया आपके साथ होती है, जब तुम नाकामयाब होते हो तो पूरी दुनिया आपके खिलाफ होती है। ते पलीकडल्या काठावर गेलं आणि पलीकडल्या काठावर गेल्यावर लोक टाळ्या वाजवू लागले। पोरीच्या बापानं सांगितलं, भाऊ मानावं लागेल तुला, तुझ्यासारखा धाडसी शूरवीर ज्याला मरणाची भीती नाही असा पोरगाच मी पाहिला नाही, मी धन्य झालो, तुझ्यासारखा जवाई मला भेटायला आहे, म्हणून विनंती करतो जवाई बापू तुम्ही विचार मंचावर या। ते पाये फाकत फाकत येऊ लागलं, बाकीचे लोक दना दना टाळ्या वाजवू लागले। ते विचार मंचावर आलं, विचार मंचावर येत असताना पुरीच्या बापाकडे रागान पाहू लागलं। पुरीच्या बापाला वाटलं याच्या आठाने बिठाने हरवले असतील, पुन्हा पुरीच्या बापाला मन आठवली, येडे लोक इतिहास घडवतात आणि शहाणे वाचतात, त्यावेळेला काय सांगता यायचं, स्क्रू बिरी ढिला असेल तर इतिहास घडवायला ही शहाणपणत लागते, ऐऱ्या गैऱ्याच्या बात नसते इतिहास घडवून। लय मोठे राजे होते,
माझं वैयक्तिक साम्राज्य असलं पाहिजे, लोकांच्या हितासाठी असलं पाहिजे, शेतकऱ्याच्या काळीच्या देठाला हात नाही लागला पाहिजे, इथं पोरीला सन्मान मिळाला पाहिजे, माईला आगळी वेगळी वागणूक मिळताना तिला तिचा दर्जा आणि आदर मिळाला पाहिजे, ती शिकवण देण्यासाठी माझं साम्राज्य आगळं वेगळं असावं. म्हणून तुमच्यासाठी आमच्यासाठी अख्खे हयात खर्च करणारे छत्रपती शिवाजी महाराज कानाकोपऱ्यात रस्त्यात आपल्याला स्वाभिमानाने दिसतात. हे सहज होत नाहीये. कुठला तरी प्रतिकार, कुठली तरी एक गोष्ट आपल्याला डायव्हर्ट करणारी पाहिजे. जुन्या काळात अरे जगत होते लोक, कोणाच्या पाठीला धाडू होता, कोणाच्या गळ्यात मडकं होतं, 700 शतकापासून हाला पेस्टा चालू होत्या, अनेक मोठमोठे लोक होते. कोणाला सुचलं का? पण एका माणसाला सुचलं हे मला बदलायचंय, एका माणसाला सुचलं हे मला बदलायचंय. तो माणूस आज बाप आहे. तो माणूस आज बाप आहे. त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. हे का सांगितलं मी तुम्हाला? आज पोरी आहेत. आज तुम्ही कुठल्याही देवाच्या धार्मिक विधी पूजा आराधनेला जा, कुठेही जा, पण रस्त्यानं जात असताना चौकात कुठतरी हात वरती करून हातात संविधान घेऊन आपला बाप उभा आहे, तो तुम्हाला म्हणत आहे भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. गरजेचं आहे ते, पर्याय नाही. तुमची पूर्ण व्यवस्था त्यानं बदलली. मग त्याला सांगितलं बाबा की जवाई बापू मी धन्य झालो, तुमच्या एवढा सुरीर माणूस मी पाहिला नाही, मग विनंती आहे सांगा म्हणले तुम्हाला 10 लाख देऊ का पोरीचा हात देऊ? ते पळत पोरीच्या बापापाशी आलं, पोरीच्या बापाचा हातातला माईक हिसकून घेतला आणि पोरीच्या बापाकडे पाहून रागानं म्हणलं ते 10 लाख आणि पोरीचा हात चुलीत घाल, मला हौदात येताना धक्का कोण द्याला त्याचं नाव सांग. हे का सांगायला माहिती आहे का? बाळांनो, येणारी जगातली कुठलीही स्पर्धा पार करण्याची ताकद तुमच्यात आहे. येणारी कुठलीही गोष्ट पार करण्याची ताकद तुमच्यात आहे. 10वी 12वीला चांगले मार्क घेण्याची ताकद पण तुमच्यात आहे. तुम्हाला गरज होती धक्क्याची, ते धक्का देण्याचं काम IT वाला टीम करायला, इथं बसलेला विचार मंच करायला आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. आणि राहिली गोष्ट एक आवर्जून सांगतो, कोणाच्याच भाषणानं आतापर्यंत राज्यात देशात फरक पडला नाही. त्याच्यात मी काय अपवाद ठरणार नाही. मायबापांना शिकवा. इथं शिकवत असताना स्पर्धा परीक्षेत यायचंय, परिस्थिती बेजार करायली आहे, है ना, हालापेस्ट आहेत, कुठंतरी सालान आहेत, है ना, काम करून शिकावं लागले. आणि अशा वेळेत कुठंतरी शिक्षणामध्ये आर्थिक अडचण येत असेल तर तुमचा लेख म्हणून परभणीला स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी आहे. जिला मायबाप नाहीत, ज्याला मायबाप नाहीत, त्याला तर त्याचं खाणं पिणं राहणं कपड्यासहित मीच करत असतो. पण जिथं परिस्थिती आडवी येत असेल तर त्याही लेकराचा एक भाऊ म्हणून त्याच्या शिक्षणामध्ये सदैव उभा राहील, ते बी मोफत. हा शब्द इथून द्यायलो. त्यानंतर मी आवर्जून सांगत असतो, कुठल्याच भाषणानं पोरं बदल होत नाही. जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? भारतात. बरं तुमच्यापैकी पोरी अशा किती जण आहेत तिथं मैत्रिणी होत्या पण एकमेकीला बोलत नाहीत? माईच्यान सांगा. मैत्रिणी आहेत पण एकमेकीला बोलत नाहीत. आज फ्रेंडशिप डे आहे ना. मैत्रिणी आहेत पण एकमेकीला, तुम्हाला माईच्या विचारलं मी, माईच्या माया नाही तुमच्या, अशा किती मैत्रिणी आहेत पण बोलत नाहीत? एक बी नाही. एखादी असं मैत्रिणी आहेत पण आता बोलत नाहीत, काहीतरी बिनसलं एकमेकीला राग आला बोलत नाहीत. कोणी राय उभी राहा, विनंती आहे. असं नाही एखादी मैत्रीण आहे एकमेकीला बोलत नाही, सर्वच बोलतात का? पोरापैकी रे नाही, तुमचं काय नाही, तुमचं 2-2 मिनिटांनी मिळते. पोरीपैकी कोण आहे? एकही नाही. ताटे सर याच्याकडे लक्ष द्या. आणि जर मायबापा हाणत नसेल तर तुम्ही बुधवार ठरवा, ट्युशनच्या टायमाला आल्या 2 रट्टे मग वर्गात. पोरीवर मी एक काय म्हणायला तुम्हाला, आज फ्रेंडशिप डे, तुम्ही जरी बोलत नसाल तर मला एक विनंती तुम्हाला केली की जर कोणी असतील की बाबा काहीतरी शाळेमध्ये क्लासमध्ये ट्युशनमध्ये तुमचं बिनसलंय आणि तुम्ही एकमेकीला बोलत नाहीत, अशा कोणी आहेत का? उभी राहा, काही ताण घेऊ नको, उभी राहा. अरे तो भाऊ आहे, मी ताण घेऊ नको, उभी राहा, उभी राहा. हा, तुम्ही मैत्रीण कोण आहे नाव सांग. माईक माईक दे तिच्याकडे, नाव बसून सांग, नाव सांग. बरं ती इथे आहे का? इथे आहे का ती? इथे आहे का? काय नाव आहे? श्रद्धा. ती कुठं आहे मग? गावाला गेली. बाकीच्या पोरीचं काम आहे ती आल्यावर तिला भेटणे आणि या दोघीने एकमेकीला मिठी मारली पाहिजे. त्याचा दोस्ताना जागृत झाला पाहिजे. हे तुमचं काम आहे. का कोणाबद्दलच मनामध्ये राग द्वेष ठेवायचा नाही. पुन्हा कोणी करे माईच्यान सांगा. एखादी पोरगी आहे का जी बोलत नाही? इथंच येतात दोघी बी आहेत, बोलत नाही. पोरगी म्हणलो मी, हा पोरग नाही आहे का? पोरापैकी आहे का रे एकमेकाला बोलत नाहीत? पोरीपैकी एकही नाही का? हा, फक्त पोरीची पोराचं दोस्तांना नसवतात, त्याला लांब ठेवा, नाही तर महाकार्यक्रम करसाल. हे का नाही? थोडं जागरूक व्हा. मी अजून का सांगितलं की भाषणानं काय मोठा बदल होणार नाही. मायबापाला एक विनंती आहे, आपल्या लेकराकडे लक्ष द्या.
कोणाच्या संपर्कात आहे ते पहा. पैसे किती कमवले तर तुमच्या अकाउंटला 5 कोटी रुपये येणार नाहीत. रात्री 8-9 वाजता त्यांच्यासोबत जेवा. कुठं जाती, ट्युशनला बरोबर चालली का, घरी बरोबर यायली का, कोणत्या वेळेत यायली त्याकडे लक्ष द्या. बाकी काही कोणत्या मोटिवेशनची गरज नाही. का? जगातला एकमेव देश आहे. काय रे काय मला आवाज येईल तो हा जगातला एकमेव देश आहे. जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? अमेरिकेत कुठला देव नाही. जगात सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? जोरात सांगा मला. जगात सर्वाधिक जास्त नेते कुठे आहेत? जगात सर्वाधिक जास्त धर्म कुठे आहेत? जाती कुठे आहेत? पंथ कुठे आहेत? समाज सुधारक कुठे आहेत? विचारवंत कुठे आहेत? क्रांतिकारक कुठे आहेत? प्रबोधनकार कुठे आहेत? विचारवंत कुठे आहेत? वक्ते कुठे आहेत? कीर्तनकार कुठे आहेत? दलिंदर कुठे आहेत? यस. काय धतुरा परिवर्तन झालं? अरे जगातले सर्वाधिक जास्त देव भारतात, जगातले सर्वाधिक धर्म भारतात, जाती भारतात, पंथ भारतात, क्रांतिकारक भारतात, विचारवंत भारतात, समाज सुधारक भारतात, प्रबोधनकार भारतात, कीर्तनकार भारतात, वक्ते भारतात, तरी भिकारचोट दलिंदर भारतात, गरिबाचा पैसा खाणारे भिकारचोट भारतात, याजाने पैसे देऊन त्याच्या मनकुटीवर पाय ठेवणारे भिकारचोट भारतात, सिमेंटवर गायब करणारे भिकारचोट, डांबर खाणारे भिकारचोट, संडाचं छत गायब करणारे भिकारचोट, नोकरीत 1 लाख पगार असून गोरगरिबाचे पैसे लुबाडणारे भिकारचोट, शाळेची घंटी चोरणारे भिकारचोट, शाळेचं हल्लेलं पत्र आपल्या गोठ्यावर नेऊन टाकणारे भिकारचोट, शाळेची हल्लेली फरची आपल्या घरासमोर नेऊन टाकणारे भिकारचोट, शाळेची 200 कोटीची इमारत असताना कोपऱ्यात थुकणारे भिकारचोट. बदल काय झाला? बदल काय झाला? अरे गेली वर्षानुवर्ष बोलायला जगातला एकमेव देश आहे. अरे ज्या देशात पानपोईवर ठेवलेला ग्लास साखळदंडाने बांधून ठेवा लागते ते देश भारत आहे. पानपोई आहे ना, त्याच्यावर ठेवलेला ग्लास साखळदंडाने बांधून ठेवा लागते, बांधून नाही, पक्की एडिंग करून. काय धतुरा परिवर्तन झालं? जगातला एकमेव देश आहे. अरे ज्या देशात बँकेतला बिना ढाकणाचा 2 रुपयाचा पेन सुतुळीने बांधून ठेवा लागते. काय धतुरा परिवर्तन झालं? जगातला एकमेव देश आहे ज्या देशात ट्रेन मध्ये संडास मधलं टमरेल बांधून ठेवा लागते. काय परिवर्तन झालं? परिवर्तन काय झालं? आजही या देशात 10% लोक उपाशी झोपतात. आजही या देशातल्या 10% लोकांना राहायला घर नाही. मग आपण भाषण ऐकून परिवर्तन काय झालं? अरे मानवतेची खरी व्याख्या काय? माझ्या ताटात भाकर आहे, माझ्या धुडीत भाकर आहे. एक व्यवस्था आहे जिच्या ताटात आणि धुडीत भाकर नाही. माझ्या धुडीतली भाकर वाळण्या अगोदर त्या ताटात पडत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना सलाम आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाला सलाम आहे. ते करतो का हा प्रश्न स्वतःला विचारा. त्याला कुठल्या मंदिराला देवा धर्माला जायची गरज नाही. घरीच माय बाप आहे, त्यांच्या पाया पडायचं. उद्यापासून एक संकल्प करा. तो संकल्प काय? घरातून कुठेही पडा, पण बाहेर पडताना माईच्या घरी माय जर असेल तर माईच्या उपस्थितीत पाया पडा. बाप असेल तर बापाच्या पाया पडा. का? बाकी कोणाच्या पाया पडा नका पडो. कारण आपण एवढं व्हायरल झालो, एवढं सर्व केलं, हे पाहायला जर मायबाप असते तर मायबापांना छाती ठोकपणे अख्खं गाव विकत घेतलं असतं. अभिमानानं मायबाप फिरला असता. हे नंतर मी कोणाला दाखवलं, मी आल्यावर लोक आरडायले, टाळ्या वाजवलेत. हे साम्राज्य पाहायला बाप असणं गरजेचं असते. हे पाहायला माय असणं गरजेचं असते. म्हणून तुम्हाला सांगितलं एक काम तुम्हाला करायचे. ते काम कोणतं? की मायबाप जोपर्यंत तोपर्यंत एक दिवस आपण आणायचा की बाबा मी तिथे बसलो पाहिजे, माझं नाव घेतलं पाहिजे, पण मी आयोजकाला सांगितलं पाहिजे माया पहिले माया बापाला बोलव. एक खुर्ची रिकामी असली पाहिजे, आपला बाप तिथं बसला पाहिजे, आपली नजर आपल्या बापाकडे गेली पाहिजे, आपल्या बापानं आपल्याकडे पाहिलं पाहिजे, बाकीच्या लोकांनी तोपर्यंत टाळ्या वाजवल्या पाहिजे. ते सुख बापाच्या नशिबात देण्याची ताकद आपल्यात आहे. आपल्या बापाला कुठं बसवायचंय ते आपल्या हातात आहे ना. आपल्या बापाला कोणत्या गाडीत फिरवायचं ती ताकद आपल्या हातात. आता काय करावं लागेल? थोडं सिरियस व्हावं लागेल. थोडं हे तुमचं वय आहे. कोणीतरी येईल आणि भाषण देईल, काही धतुरा फरक पडत नाही. त्यानं बदल होत नसतो. कोणाच्या स्टोरीनं माणसाची स्टोरी क्रिएट होत नाही. कोणाच्या रीलनं माणूस कधी रिअल होत नाही. म्हणून विनंती एकच आहे की आपल्या मायबापाच्या नशिबात स्टे झाला पाहिजे. आपल्या अंगावर पडलेला गुलाल आपल्या बापानं असला पाहिला पाहिजे. आपल्यावर जिवंतपणे गुलाल पडावा कधी? काहीतरी प्रगती केली म्हणून. नाही तर वाहनं वाकडे तिकडे चालून शाहरुख खान होऊन पलटी पडला आणि मेला तर जिवंतपणे बापाला खांदा देण्याची वेळ त्यावर येणार नाही याची काळजी तो घेतली पाहिजे. आपल्या बापाचा तो सन्मान केला पाहिजे. भारतातलं परिवर्तन येणं होणार नाही. अमेरिकेचे जपानचे लोक प्रवासाला निघले तर सुई धागा सोबत ठेवतात. का? तर एखादं सीट फाटलेलं दिसलं तर शिवून टाकता येईल. आपल्या इथलं भिकारचोट एसटीत बसते, पहिले पाहते सीटात 1 बोट जाते का, नंतर पाहते 2 बोट जातात का, नंतर पाहते 3 बोट जातात का, आणि मग काय करते? अख्खं सीट फाडून टाकते आणि सकाळी म्हणते भारत माझा देश आहे. बाकीची प्रतिज्ञा गायब. ह्यातच माझे सौख्य समवले आहे. परिवर्तन करा. मायबापाचा लढा आहे तो लढा. रात्री 3 वाजता परभणीत आलेलो आहे. त्याच्यानंतर सकाळी यूट्यूबसाठी 2 क्लास घेतलेत. तब्येत 5-6 दिवस झाले बरोबर नाही, पण दिलेला शब्द होता, येणं गरजेचं होतं. आणि त्यानंतर इथून पुढे पुन्हा अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. जालन्याला कार्यक्रम आहे. संध्याकाळी पुन्हा 9 वाजता यूट्यूबला क्लास आहे. पुन्हा परवा सकाळी 6ला आपला ऑफलाईनचा क्लास आहे. जीवन सहज माणसाचं मोठं होत नाही,
एक दिवस सुखाची झोपण्यासाठी कित्येक रात्र जागाव्या लागतात, त्याच्याशिवाय माणसाच्या नशिबात प्रगती नाही. आज लोकांना लय काही दिसल, पण त्या मागचा इतिहासही पाहणं गरजेचं असतो. म्हणून विनंती एकच आहे, बरोबर काही करा, मेहनत करा, क्योंकि जिंदगी में जो भी करना है सही वक्त हासिल करो, क्योंकि जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती मेरे दोस्त. मी DRCT ला लागलो नाही, पण मी फॉरेस्टमध्ये नोकरी केली. 4-5 वर्ष नोकरी करताना एक स्वप्न होतं शिक्षक व्हायचं. मी जिल्हा परिषदेच्या DRCT साठी प्रयत्न केला, 6 मार्काने निकाल गेला. आज तुम्ही भाग्यवान आहेत की IT क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायला भेटायले आहे ना. 10वी-12वीच्या बेसवर तुम्हाला 30,000 रुपये किंवा 40,000 रुपये, 50,000 रुपये, लाख रुपयापर्यंत कमवण्याची संधी मिळाली आहे. मी 2 वर्ष ज्या क्लासला 1800 रुपये महिन्याने कामाला होतो, ज्या क्लासच्या चटाया मी साफ करायचो, फळा साफ करायचो, ज्या ठिकाणी शिक्षकांना मी पाणी आणून द्यायचो, त्याच क्लासचा सध्या मी मालक आहे, त्याच क्लासचा मी संचालक आहे. त्याच क्लासचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेण्याचं काम केलं. याचा अर्थ एकच होतो, काम ऐसा करो कि नाम हो जाए, काम ऐसा करो कि नाम हो जाए, नहीं तो नाम ऐसा करो कि नाम सुनते ही काम हो जाए. एक तर नाव करा, त्यानं काम होईल, नाही तर काम करा, कामानं नाव होईल. म्हणून एकदा जोरदार टाळ्या होत्या आपल्या मायबापासाठी. एकदा टाळ्या होत्या आपल्या मायबापांना तुमच्यासाठी पाहिलेल्या स्वप्नासाठी. एकदा टाळ्या होत्या IT सॉफ्टवेअर कंपनीसाठी. एकदा टाळ्या होत्या माझ्या बाजूला पालकमंत्री मेघना दिदी आहेत आमच्या, त्यांच्यासाठी. एकदा टाळ्या होत्या विचार मंचावर बसलेल्या बाकीच्या मान्यवरांसाठी. एकदा टाळ्या होत्या तुमच्यासाठी. एकदा टाळ्या होत्या पोरो तिच्यासाठी. सोमवार दुपारी 2 ते विसरायचं नाही. मंगळवार सायंकाळी 5 आणि ताठे सर बुधवार 6 वाजता ठेवा. कार्यक्रमाचं नाव ठोकम ठाकी. अन्य काळाची गरज आहे, अन्य गरजेचंच आहे. तुम्हाला नसलं जमत मी परमनंट टीम घेऊन येतो, पण काळाची गरज ती आहे. एकदा टाळ्या होत्या भास्कर जाधव सरांसाठी आणि एकदा टाळ्या होत्या माझ्यासाठी. ओके, हा काही चुकलं तर मी काही क्षमा मागणार नाही. मी 99% चूक बोलतच नाही. फक्त विनंती आहे की शिक्षणात काही अडचण असेल तर परभणीला रायगड कोणाला आपली संस्था येऊन भेटा, नक्की मदत करेल. धन्यवाद.